हाय, हॅलो, नमस्कार. सर्वजण मजेत ना? मजेतच असायला हवे. चला आता संक्रांत जवळ आलेली आहे. तर संक्रांत जवळ आल्यामुळं थोडीशी घराची स्वच्छता करायची आपल्याला. तर मी अगोदर काय डब्बे वगैरे सर्व स्वच्छ करणार आहे. तर हे आपल्या मी स्वच्छतेची डब्यांपासून सुरुवात केलेली आहे इकडं. तर डब्यांवर तेवढी काही लई नाही धूळ, पण एकदा घरामध्ये कपडा फिरवला म्हणजे जरा घर क्लीन आणि स्वच्छ साफ दिसतं. त्याच्यामुळं मी पूर्ण वरच्या अगोदर छोटे डबे काढले आणि ते स्वच्छ पुसून घेतले आणि त्यानंतर वरी लावून दिले. त्याच्यानंतर मग मी 2 नंबरचा कप्पा काढला. सर्व डब्बे मी काही घासले नाहीत, काही नाही. जे खुले झाले तेच घासायला घेतले आणि बाकीचे असे स्वच्छ करत राहिले थोडासा ओला कपडा घेऊन. आणि ओल्या कपडा जरी मारला समजा आपण 8-15 दिवसातून डब्यांना एकदा, तर खूप छान म्हणजे क्लीन होतंय सगळं घर. आणि म्हणजे लक्षात पण राहतंय आपल्या, की बाबा आपल्या घरामधलं म्हणजे काय संपलंय आणि काय खराब व्हायलंय. त्याच्यामुळं मी 8-15 दिवसाला असं बघते एकदा काढून. जर त्या डब्यांना जर आपण बघत नाही राहिलं तर ते एकदम खराब होतात मधलं सामान, आणि ते म्हणजे व्यवस्थित राहत नाही ते. त्याच्यामुळं असं क्लीन केलं की छान वाटतं एकदम. मग सगळे डब्बे वगैरे स्वच्छ पुसणं झाल्याच्या नंतर मी फॅन लावून दिला, कारण ते ओले जास्त नसल्यामुळं लवकर हडकले फॅनच्या हवेखाली ते. मला उन्हाला ठेवण्याची काही गरज पडली नाही. आणि ज्या डब्यांमधलं राशन संपलेलं आहे त्या डब्यांमध्ये मग मोठ्यातलं काढून छोट्यात भरले. आणि जे मग खराब झाले ते बाजूला काढलं आणि घासायचे डबे घासायला घेतले. आणि ते झाल्याच्या नंतर मग कूलरवर वगैरे आपल्याला जिथं खुली जागा दिसल तिथं आपण वस्तू ठेवत राहतो, जिथं दिसल तसं. तसं माझं पण काम आहे. आता इथं टेबलवर जागा होती, तर मी टेबलवर हातात जी वस्तू एक्स्ट्रा आहे ती टेबलवर ठेवत राहिले. आणि ते तिथली ठेवली तर ठेवली. आणखीन आपलं कूलरवर पण, कूलरचं आमच्या म्हणजे फक्त उन्हाळ्यामध्येच काम पडतंय आणि पावसाळ्यामध्ये आम्ही असंच ठेवून दिलेलं असतंय. तर हे सर्व गिफ्ट मला होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला भेटलेले आहेत. आणि ते उषा कंपनीचं मिक्सर पण. तर हे एवढ्या सुंदर सुंदर वाट्यांचा सेट आहे की खूपच छान. पण मी वापरात काढून काय करू म्हणून मी तसंच ठेवलंय सध्या. तर हे होम मिनिस्टरमध्ये जर समजा आपला खेळ कुणाला आवडला आणि जर व्यवस्थित खेळलं तर हे आपल्याला असे गिफ्ट भेटतात. तर हे 2 सेमच वाट्यांचे सेट भेटलेत मला, पण थोडीशी डिझाईन तेवढी वेगवेगळी आहे. मग मी त्या सर्व ह्याला स्वच्छ केलं त्या गिफ्टला पण आणि व्यवस्थित पॅक करून ठेवलं. आणि ही कूलरवरची ही अशी अवस्था, कूलरवर, फ्रीजवर कुठं पण भेटेल तिथं ठेवत राहायचं. मग व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलं. आणि ते जे मिक्सर पण आहे फ्रीजवरचं, ते पण मला होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये सेकंड प्राईज म्हणून भेटलेलं आहे. तर मी त्याचा वापर खूप छान म्हणजे 1 वर्ष झालं करायले. एवढं मस्त चालले आणि सोबत मला 5 भांडे आणि ते छान असं मिक्सर भेटलेलं आहे. तर मला ते एवढं भारी वाटतंय, मी ज्यावेळेस वाटायला घेते काही तेव्हा म्हणजे मस्तच वाटतं एकदम, की बाबा मला आपल्याला कोणी भेटलेली पण घरी गिफ्ट आहे आल्याच्या आणि नंतर आपण विचारते की वापरामध्ये. तुम्ही ते मिक्सर कुठून घेतलं, कुठून घेतलं. पण मला ते अभिमानानं सांगायला वाटते की मला होम मिनिस्टरच्या स्पर्धेमध्ये ते सेकंड प्राइज भेटलेलं आहे म्हणून. मग सोबत लगेच फ्रीजला पण बाहेरून हात मारून घेतला. आणि सगळीकडेच हात मारल्याच्या नंतर सगळी धूळ निघून जाते आणि एकदम स्वच्छ घर होतं. आणि किचन वट्यावर तर काही नाही, आपण रोज स्वयंपाक करते वेळेसच तिथले मी हांडे वगैरे पुसून घेत असते. पण तर स्वयंपाक करते वेळेस मी इकडले हांडे हे स्वच्छ करून घेत असते. तर हे चमच्याचा स्टँड आहे माझा आणि मला एवढं उपयोगी पडतंय की मला जी म्हणजे चमचे, आपले छोटे उलतणे, छोट्या छोट्या पळ्या त्याच्यामध्ये मी लावून टाकत असते. आणि मला ज्यावेळेस स्वयंपाकाला काम पडेल त्यावेळेस मी लवकर लवकर त्याचा म्हणजे घेता येतं हाताखाली आल्यासारखं एकदम. तर पुन्हा रॅकची क्लिनिंग करायला घेतली मी. आणि रॅकवरचे पण पूर्ण भांडे वगैरे मी स्वच्छ करून घेतले पुसून. आणि रॅकवर तर रोज घासण्यातच येतात भांडे, पण तेवढे जे एक्स्ट्रा आहेत ते तेवढे घासून व्यवस्थित घेतले. आणि हे मानसीचा डब्बा वगैरे लावला. परत जेवढे तिकडले छोटे छोटे डब्बे हे घासायला आणले ते सगळे घासून व्यवस्थित टोपलं भरून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मग माझा उरलेला एक्स्ट्राचा स्वयंपाक हे ते काढून मग म्हणजे घर क्लीनच झालं. एकदम आपलं निमित्त पण झालं, संक्रांतीची स्वच्छता म्हणून घराची स्वच्छता होऊन गेली सगळी सणानिमित्त. आणि असंच राहतं, दसऱ्याला पण आपण पूर्ण घर क्लीन करतो. परत कोणता पण सण येऊ, दिवाळी येऊ, खराब वाटलं की ते सण पण असतो आणि आपल्या घराची क्लिनिंग पण सुरू असते. तर हे अशा प्रकारे मी स्वच्छ एकदम केलेलं आहे. तर माझे भांडे वगैरे घासणं झाले तोपर्यंत मग संडे म्हणल्याच्या नंतर बघायचं कामच नाही रविवारचा. तर मानसीचं तिकडं एकदम पसारे पाडून ठेवलेले होते सगळे. मग मी बाहेरचे कपडे वगैरे जमा करून आणले सगळे धुलेले आणि व्यवस्थित घड्या घालून ते ठेवले. परत घर झाडून फरशी पुसून घेतली.
तर आणि सोबत गव्हाचं दळण एक संपलं होतं. पीठ संपल्याच्या नंतर तर लई जास्त परेशानी होती. त्याच्यामुळं मी थोडंसं आहे तोपर्यंतच करून घेते, कारण मग रविवार बी असाच होता आणि तिला थोडा वेळ म्हणलं जा तुला खेळ, काय खेळायचं ते तुझ्या मनावर. मग तिच्या मनावर सोडल्याच्या नंतर तर बघायचं कामच नाही. तोपर्यंत खेळायला तर मी माझं दळण करून घेतलं लगेच. आणि गव्हाचं दळण केल्याच्या नंतर मग तिथलं झाडून वगैरे स्वच्छ केलं मी. आणि पूर्ण स्वच्छ झाल्याच्या नंतर तिला म्हणलं तू एका ठिकाणी आता बस बाळा, थोडा वेळ मोबाईल घे म्हणलं, कारण मी तिला मोबाईल अगोदर दिला नव्हता. पण तिनं म्हणली मम्मी मला कलरचे व्हिडिओ बघायचे आहेत. आणि त्याला म्हणजे शनिवारी शाळेतून ड्रायव्हिंग बुक दिलेली असतात. मग ती ड्रायव्हिंग बुकमध्ये तिला कलरिंग करायची होती, म्हणून तिनं मोबाईलवरची व्हिडिओ बघत बसली. तोपर्यंत मी माझे कामं आवरले. तर तिचं मध्येच बोलणं असतं, मी हे करू का, मी ते करू का, मी हे देऊ का. पण नको म्हणलं, तू काहीच करू बी नको आणि मला देऊ पण नको, मी स्वतःच करते. तिची युनिफॉर्म वगैरे उद्याची तयारी आजच करून ठेवावी लागते सगळी. हे सगळं व्यवस्थित घड्या घालून ठेवलं आणि क्वाटवर पूर्ण पसारा केलेला होता. तिला म्हणलं सगळं तू एका कोपऱ्यात करून ठेव. तर तिनं ते बरोबर एका कोपऱ्यात सगळ्या पिशव्या ते तिच्या जमा करून ठेवल्यात. आता सगळ्या पिशव्या वगैरे मी व्यवस्थित भरून ठेवते. आणि तिचा होमवर्कमध्येच झाल्यामुळं बॅग वगैरे सगळं एक लाईनच आहे. आणि ती त्या पायपाच्या मदतीनं वरचे 1 2 वगैरे म्हणायला तिला सोपं जाते आणि खेळती छान, असं काही नाही एवढं. आणि संध्याकाळच्या टाईमला मात्र डेली तिला बाहेर न्यावंच लागते. बाहेर नेल्याच्या नंतर एकदम फ्रेश लेकरांमध्ये खेळत असते. तर माझी फरशी इकडली किचनची पुसणं होईपर्यंत तिला मी तिथं मोबाईल बघत बसवलं होतं. ती मोबाईलमध्ये आपलं कलरिंगची व्हिडिओ पाहू लागली. आणि तिचे व्हिडिओ म्हणजे इकडली फरशी पुसून झाडून झाल्याच्या नंतर मग इकडची रूम लगेच झाडून घेतली, स्वच्छ झाडून पुसून. आणि मग बाहेरचं झाडायला तर तिला कुठं मदत बसा वाटते. लगेच माझ्या मागं आली, नेमकी मम्मीचं सुरू तरी आहे काय बघावं. मी फरशी पुसू का म्हणून विचारू लागली. म्हणलं बाळा नको आता, ते आम्हाला लई असं जास्त पाण्यामध्ये वगैरे खेळा वाटतंय. आणि मग तिला मध्ये पाठवल्याच्या नंतर ती गेली. जर आपला क्लिनिंगचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.